मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? पुण्यातला शनिवार वाडा कधी व कोणी बांधला? शनिवार वाडा थोरल्या बाजीराव पेशव्यांनी म्हणजे विश्वनाथ बल्लाळ भट यांनी बांधला. शनिवार वाड्याच्या पायाभरणीचे काम 10 जानेवारी 1730 रोजी सुरू झाले आणि 22 जानेवारी 1732 रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांती झाली. म्हणजे शनिवार वाडा 1732 साली बांधण्यात आला. केसरी वाड्याचे आधीचे नाव काय होते? तर केसरी वाड्याचे आधीचे नाव गायकवाड वाडा होते. केसरी वाडा बाल गंगाधर टिळकांनी केव्हा विकत घेतला? बाल गंगाधर टिळकांनी 1905 साली बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडून हा वाडा विकत घेतला व केसरी वृत्तपत्राचे कार्यालय या वाड्यात स्थलांतरित करण्यात आले, म्हणून या वाड्याला केसरी वाडा हे नाव पडले. विश्रामबाग वाडा कोणी व केव्हा बांधला? तर विश्रामबाग वाडा धाकट्या बाजीराव पेशव्यांनी 1807 साली बांधला. डेक्कन जिमखाना कोणी व केव्हा बांधला? तर डेक्कन जिमखाना बाळकृष्ण नारायण भजेकर यांनी 1908 साली बांधला. पर्वतीवरचे देवदेवेश्वराचे मंदिर कोणी व केव्हा बांधले? तर पर्वतीवरचे देवदेवेश्वराचे मंदिर बाजीराव म्हणजे नानासाहेब पेशव्यांनी 1749 साली बांधले. सारसबागेतील तळ्यातल्या गणपतीचे म्हणजे सिद्धिविनायकाचे मंदिर कोणी व केव्हा बांधले? तर सारसबागेतील सिद्धिविनायकाचे मंदिर माधवराव पेशव्यांनी 1784 साली बांधले. तात्यासाहेब भिडे वाड्यात महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा केव्हा सुरू केली? तर तात्यासाहेब भिडे वाड्यात महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पहिली मुलींची शाळा सुरू केली. महात्मा ज्योतिराव फुलेंचा राहण्याचा वाडा पुण्यात कुठे आहे? तर महात्मा ज्योतिराव फुलेंचा राहण्याचा वाडा पुण्यातील गंज पेठेत म्हणजे महात्मा फुले पेठेत आहे. पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल केव्हा व कुठे स्थापन झाले आहे? तर पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल 14 एप्रिल 1990 साली सेनापती बापट रस्त्यावर स्थापन झाले आहे.